पालकाचं घावन करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा जुडी पालक, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसूण पाकळ्या, लिंबाचा रस, अर्धा कप तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, तेल, पाणी. गरम पाण्यात पालक, लसूण आणि हिरवी मिरची एकत्रित साधारण 5 मिनिटं शिजवून घेत बर्फाचा खडा आणि थोडासा लिंबाचा रस घालून याची प्युरी तयार करायची. आता तांदळाच्या पिठात ही प्युरी घालायची. त्यात चवीप्रमाणे मीठ घालून सरसरीत पीठ तयार करायचं. तेलाने ग्रीस केलेल्या पॅन मध्ये घावन घालायचं आणि दोन्ही बाजूंनी खरपूस भाजायचं. झालं आपलं डब्बा स्पेशल पालकाचं घावन तयार. आता आहे ना घावन तयार करायचंय, पालकाचं मस्त चुरचुरीत घावन. तर एक छोटी वाटी पाणी घेतलेलं आहे, यामध्ये पालक आणि पालकासोबतच यामध्ये घालूयात लसूण पाकळ्या आणि मिरची आणि एक जेमतेम 5 मिनिटं आपल्याला पालक हा या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा. ब्लँच नाही करणार, ब्लँच करून काही उपयोग होत नाही. मी सांगते रंग कसा न बदलता विदाऊट ब्लँचिंग पालकाचा रंग तसाच ठेवू शकता. आता इथे जेमतेम पालक 5 मिनिटं शिजवला आहे. गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकाल पालक शिजला आहे, पण तो पूर्ण असा डार्क रंग त्याला येईपर्यंत नाही शिजवून घेतलेला. आता या गरम पाण्यातच पालक ठेवूयात एक 5 मिनिटं आणि मग याची प्युरी तयार करूया. आता हा पालक याच्यातल्या पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर याचा रंग छान राहावा म्हणून यात मी फक्त एक बर्फाचा खडा घालते, थोडासा लिंबाचा रस, कारण पालक आहे. आता हे मिक्सरमध्ये छान बारीक याची पेस्ट तयार करून घेऊया. रंग काय सुरेख आलेला आहे, काळपट अजिबात दिसत नाही. आता इथे तांदळाचं पीठ घेतलंय, यामध्ये ही प्युरी सगळी घालूयात. थोडंसं पाणी देखील, मीठ चवीपुरतं आणि हे छान आता ढवळून घेऊयात. याचे बेसिकली आपण घालणार आहोत घावणं. तर भरपूर पाणी टाकून आहे ना छान असं सरसरीत पीठ हे आपण तयार करून घेणार. सो अर्धा कप जर इथे आपण तांदळाचं पीठ घेतलं असेल तर साधारण 1.5 कप पाणी लागतं. चला आता घावणं तयार करूयात. तेल घालूयात. तेल छान असं स्प्रेड करून घ्यायचं. हे पीठ एकदा ढवळून घ्यायचं, कारण तांदळाचं पीठ ना खाली बाउलमध्ये सेटल व्हायची शक्यता असते. छान एक स्टर करायचं. त्यातलं पीठ घ्यायचं पळीभर, तव्याच्या बाजूने घालायला सुरुवात करायची. आता झाकण ठेवायचं आणि एक साधारण मिनिटभर फक्त झाकून ठेवूयात आणि मग उलटवून घेऊयात. कडा याचा अजून सुटला नाही, कडा सुटेपर्यंत भाजून घ्यायचं, गडबड करायची नाही. वा, सुंदर. आता हे दोनही बाजूने छान भाजून घेऊयात. चला आता हे छान झालेलं आहे आणि हे ठेवूयात जाळीवर आणि थंड झाल्यावरच मग डब्यात भरायचं.